आणि नोटाबंदीच्या निर्णयाचा अनेक व्यवसायांवरती परिणाम झाला असं आपण पहिल्या दिवसापासून ऐकतोय। मात्र प्रत्यक्षात तसं खरोखरच झालंय का यासाठी आम्ही विविध उत्पादनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतलाय। बायको गेली माहेरी काम करी पितांबरी असं म्हणत आपल्या घरातल्या भांड्यांना लकाकी देणाऱ्या पितांबरी कंपनीला नोटाबंदीनंतर काय काय समस्यांचा सामना करावा लागला जाणून घेऊया या रिपोर्टमधनं। तर याच्यात काय झालं की ज्या 100च्या आणि याच्या ज्या नोटा होत्या त्या दुकानदार आणि गिरायकांमध्येच फिरत असतात, पण 500च्या आणि 1000च्या नोटांमध्ये डिस्ट्रीब्युटरकडनं पैसे सुपर स्टॉकिस्टकडे येतात आणि सुपर स्टॉकिस्टकडनं कंपनीकडे चेकने येतात। तर त्यात काय झालं की लोकांनी एकदम खरेदी करण्याचंच बंद केलं आणि नोव्हेंबरमध्ये आम्हाला सगळ्यात मोठा याचा फटका बसला, कारण पितांबरीचा आमचा 40% ग्राहक हा ग्रामीण आहे आणि 60% ग्राहक हा शहरी आहे। त्याच्यामुळे जवळजवळ 30% एवढं आमचं नुकसान झालं आणि त्या महिन्याचा आम्ही जेव्हा प्रॉफिटेबिलिटी काढतो त्यावेळी आम्हाला सुमारे 10 लाख रुपयाचा आम्हाला फटका बसला। म्हणजे नेट लॉस आम्हाला नोव्हेंबरचा 10 लाख रुपये एवढा झाला आणि पगार जे आमचे येतात ते डायरेक्ट सगळ्यांच्या अकाउंटला जातात, त्यामुळे तिथे आम्हाला त्रास झाला नाही, पण तो ICICIमधून आहे। पण मुख्य व्यवहार सगळे ठाणे जनता सहकारी बँकेतनं असल्यामुळे आणि सहकारी बँकांवरती सरकारचा विश्वास नसल्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला। विक्री करणारे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या गावातच त्यांना फिरायला लागलं, कारण पैसे घेऊन फिरायचं म्हणजे तेवढे कॅश उपलब्ध नाही। त्याच्यामुळे जो सेलचा ऑर्डरच आणला नाही तर सेल कसा होणार, त्यामुळे तो दुहेरी फटका आम्हाला बसला आणि ती स्थिती अजूनही सुधारलेली नाही आहे। आता आम्ही असं हे करतोय की आता सगळं रेशनिंगच चालू आहे, म्हणजे नोटांचं रेशनिंग चालू आहे। प्रॉडक्टचं आम्ही सगळ्यांना ऑर्डर जास्त घेण्यासाठी इन्सेंटिव्ह आम्हाला द्यावे लागतात सेल्समनला, दुकानदारांसाठी स्कीम आम्हाला द्यायला लागतात। विक्री ही खोटीच वाढते असं वाटतंय, म्हणजे कारण जाहिराती आपण जरी दिल्या तरी जर का ते जे डिस्ट्रीब्युटर आहेत दुकानदार आहेत ते मालच जास्त ठेवायला तयार नाही आहेत। त्याच्यामुळे त्यांना कसं प्रोत्साहित करायचं असे विक्री वाढवण्यासाठी हा आमच्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। व्यवसायाला फायदा काय, तोटाच झाला आहे आम्हाला। व्यवसायाला फायदा कसा होणार, कारण काय की डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड सगळ्यांकडे नाही आहेत आणि पितांबरीच्या ज्या सगळ्या आमची MRP जास्तीत जास्त आमची 35 रुपये MRP आहे, त्यामुळे 35 रुपये 10 रुपये 15 रुपये अशा सगळ्या ज्या 100 रुपयाच्या वरती फक्त आमचं क्लेन्स पॉवर वॉश हे एकच प्रोडक्ट आहे। त्यामुळे त्याचं जे काही आहे ते आणि गिरायकांना अजून काय डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड, जसं फॉरेनला प्रत्येक गोष्ट विकत घेताना डेबिट कार्ड क्रेडिट कार्डचा प्रसार झालेला आहे, तर सरकारने खरं ती बघायला पाहिजे होतं की बाबा ह्या किती लवकर आपण ह्या नोटा परत छापून आपण देऊ शकतो। त्यामुळे फायदा आम्हाला काहीच झालेला नाही, कारण पितांबरी आम्ही गेले 10 वर्षापासून सगळे चेकनीच व्यवहार करतोय।